आजच्या प्रेस कॉन्फरन्सात सगळ्यांचं स्वागत करता. सगळ्यात पहिल्यांदा आज आषाढी एकादशी समेस्त गोंयकारांक आनी तुमकांय सगळ्यांक आषाढी एकादशीच्यो खूब खूब शुभेच्छा दिता. काल जाल्यार पुराय दौऱ्याचेर पयर दिल्लीक आशिल्लो आनी काल वेरियस सगळ्या प्रधानमंत्री पद वेगवेगळ्या मंत्र्यांक मेळ्ळो त्या विशयाचेर थोडेशें बेस करता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांची भेट घेतली आनी खास करून गोंयांत आशिल्ले कंप्लिटेड प्रोजेक्ट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसतले किंवा स्वदेश दर्शन स्किमीच्या अंतर्गत आमी आजकाल जे पुराय केल्या ताच्या इनॉग्रेशनच्या प्रोजेक्टाक माननीय पंतप्रधानान इनवायट केले आनी तांच्यांनी ह्या इनॉग्रेशनाक येवपाचें विलिंगनेस आसा दाखयल्लो आसा. आमी खास करून आत्मनिर्भर भारत आनी स्वयंपूर्ण गोंय ह्या स्किमीचेर आत्मनिर्भर भारत कशा पद्दतीन गोंयांत आमी राबयता हाची चवकशी केली आनी स्वयंपूर्ण गोंय ह्या स्किमीचेर वर्च्युअली तेंच्यांनी सगळ्या स्वयंपूर्ण मित्र आनी ग्रामपंचायतींतल्यान वर्च्युअली एट अ टायम ह्या स्किमीच्या बाबतींत उलोवपाचें तांच्यांनी एग्री केलां आनी केन्ना तरी एक ऑगस्ट किंवा सप्टेंबर ह्या 2 महिन्या भितर एकदा वर्च्युअली टॉक सगळ्या स्वयंपूर्ण मित्र ग्रामपंचायतीचे सदस्य पंच सरपंच स्वयंपूर्ण योजना कशा पद्दतीन गोंयांत चालू आसा हाजो रिव्ह्यू घेवन ते प्रोत्साहन जे आसा ते सगळ्या स्वयंपूर्ण मित्र आनी सगळ्या लोकांक दितले जेणे करून गोंय स्वयंपूर्ण जावपाक आनीकूय चालना मेळटली. कोवीड मॅनेजमेंटाचे ब्रीफ हे माननीय पंतप्रधानान दिले. वॅक्सिनेशनचे ब्रीफिंग म्हणजे कशा पद्दतीन वॅक्सिनेशन चालू आसा आनी प्रिपरेशन फॉर द थर्ड वेव हाजेरूय माननीय पंतप्रधानान हांवें अपडेट दिली जेणे करून वॅक्सिनेशनच्या बाबतींत पुराय देशांत आमी फर्स्ट आसा. आमी फर्स्ट डोस दिवपा खातीर मोर देन 85% ऑफ द वॅक्सिनेशन जे आसा तें आमी पुराय केलां. त्याच बरोबर वेरियस इश्यूज गोंयांतले डेव्हलपमेंटल इश्यूज अथवा पॉलिटिकल इश्यूज जे आसा माननीय पंतप्रधानान हांवें प्लेस केले. दुसरी मिटींग आमी होम मिनिस्टर श्री अमित शाह आनी ट्रायबल मिनिस्टर श्री अर्जुन मुंडा हांची घेतली. खास करून जे आमचे धनगर गवळी कम्युनिटी हांकां एसटी दर्जो दिवपाचो आसा त्या संदर्भात पुराय डेलिगेशन म्हणजे डेप्युटी सीएम आसतले सोशल वेलफेअर मिनिस्टर डेप्युटी सीएम बाबू कवळेकर सोशल वेलफेअर मिनिस्टर डॉ मिलिंद नाईक आमचे मिनिस्टर ऑफ दीपक पावसकर गोंय राज्याचे सभापती राजेश पाटणेकर आनी त्या डेलिगेशनात आशिल्ले वेगवेगळे त्यांच्या समाजाचे रिप्रेझेंटेटिव्ह तांच्या सगळ्यांच्या बरोबर आमी ट्रायबल मिनिस्टर श्री अर्जुन मुंडाजी हांकां मेळ्ळे तांकां निवेदन दिलें. CSV हाका हजर आशिल्ले. ताजे उपरांत द सेम मॅटराचेर आमी होम मिनिस्टराक मेळ्ळे आनी ते मॅटर ट्रायबल एसटी दर्जो दिवपाचें RGI कडेन येता त्या संदर्भात आमी होम मिनिस्टराकूय मेळून होम मिनिस्टराक रिक्वेस्ट केली आनी गोंयांतल्या आमच्या गवळी धनगर समाजाक एसटी दर्जो दिवचो त्या संदर्भात ताचे कडेन मागणी केल्या. तांच्यांनी वेरियस म्हणजे रिप्रेझेंटेशन 2003 पासून चालू आशिल्लें ताच्या खातीर ताजेर आमकां पॉझिटिव्हली ह्या विशयाचेर तातूंत बेगीन निर्णय करता हें आश्वासन दिलां. Minister for the Railway Communication and Electronics and Telecommunication, Electronics and Information Technology, श्री अश्विनी वैष्णवजी हांकां मेळ्ळे. गोंयांत आशिल्ले IT रिलेटेडचे भारत नेट प्रोजेक्टाच्या संदर्भात तो इश्यूज खूब दीस जालो पेंडींग आसा. ताच्या संदर्भात वेरियस ऑप्शन्स ताचे कडेन डिस्कस जाली आनी तो स्टेट लँड मॉडेल घेवप काय PPP मॉडेलाचेर आसा ताच्या संदर्भातली वेगवेगळी ऑप्शन्स तांचे कडेन डिस्कशन जाले आनी राज्याक भारत नेट प्रोजेक्ट 10% बेगीन बऱ्या पद्दतीन जाय ताच्या खातीर थोड्या दिसां भितर हाजेरूय मिटिंग कडल्यान निर्णय घेवन परत एकदा श्री अश्विनी वैष्णवजी हांकां पळयले. दुसरी मिटींग हांवें मिनिस्टर फॉर फोन एंड मायन्स प्रल्हाद जोशीजी हांच्या बरोबर जाली आनी ताच्या बरोबर आमचो एक MOU मिनरल फॉर द एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन Mineral Exploration Corporation Limited to assess the mineral resources in the Goa by conducting the geo-specific exploration and to establish in the state of the mineral activity. आमच्याकडे आमचा MOU साइन झाला
जेणे करून गोंयांत आशिल्ले रिसोर्सीस जे आसा हे फायंड आउट करपा खातीर तांचे कडेन एमओयू सायन जाला. हातूंत सगळो एक्सपेन्सीस जो आसा गोंय बी मायन्स मिनिस्ट्री कडल्यान रिजर्व फंड्स आसा तातूंतल्यान ट्रॅवल जेणे करून स्टेटीक एट प्रेझेंट स्टेटीक जे कितें पोल्स प्रेझेंट आसा रिसोर्सीस आसा हाजो डिटेल्स डेटा जो आसा तो स्टेटी कडेन मेळटलो. ह्या एमओयूचो आमकां फायदो जाता. मागीर आमी मिनिस्टर फॉर द रोड ट्रान्सपोर्ट एंड हायवेज म्हणजे श्री नितीन गडकरी जी हांकां मेळ्ळे आनी वेरियस इश्यूज रिलेटेड टू द नॅशनल हायवे द्वारेवी पासून आमी करसवाडा टू बांबोळी टू जुवारी ब्रीज देन जुवारी ब्रीज आनी जुवारी ब्रीज टू द वेर्णा पर्यंत अश्यो वेगवेगळ्यो पॅकेजीस जे आसा ताच्या संदर्भांतले वेरियस रिलेटेड इश्यूज आशिल्ले. ह्या मिटिंगे खातीर आमच्या मदीं उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, PWD मिनिस्टर ऑफ पीपल पाबळकर आनी सोशल वेलफेअर अर्बन मिनिस्टर मिलिंद नाईक हे हजर आशिल्ले. हातूंत खास करून वार्नापुरी टू सडा जो KMNDAचो प्रोजेक्ट आसा MPT रिलेटेड जो इश्यू आशिल्ले ताचे संदर्भात डिस्कशन जालें आनी हांवें पयलीं इन्स्पेक्शन केल्या उपरांत तशें करता वार्नापुरी टू सडा हो प्रोजेक्ट आमी 19 डिसेंबर पर्यंत ह्या प्रोजेक्टाचेर इनॉग्रेशन करपाचें आसा. हांवें पयलो प्रोजेक्ट जे नॅशनल हायवेचेर सांगलें हातूंतलो हांवें पयलीं जशें म्हटलां 19 डिसेंबर पर्यंत जुवारी ब्रिजाची एक लेन जी आसा ही एक लेन ही चालू जातली. ताच्या संदर्भातले वेरियस ऑर्गन्स जे इन बिटवीन आशिल्ले रिलेटेड टू द MORTH हाच्या संदर्भातले सगळी इन्स्ट्रक्शन्स नितीन गडकरी आनी ताचे कन्सर्न ऑफिसरांक दिली. आमच्या वार्नापुरी सडा जंक्शनाच्या संदर्भातले काही ऑब्स्ट्रक्शन्स ही तांच्या कडल्यान उरलेली. इज इज अ कंबायन्ड प्रोजेक्ट ऑफ द MPT, गोवा स्टेट आनी MORTH ह्या तिगांचो मेळून कंबायन्ड प्रोजेक्ट तिगांचो फंड्स ह्या प्रोजेक्टान घालतात. त्या संदर्भात थंयसरूय काही थोडेशे प्रॉब्लेम्स आशिल्ले ते नितीन गडकरी हांच्यांनी रिजॉल्व केले जेणे करून तें काम जें आसा हें स्ट्रीमलायन जातलें. ताज्या उपरांत खास करून मिनिस्टर फॉर द एनवायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज श्री भुपेन यादवजी नवीनच मंत्री जाल्ले आसा तांकां मेळ्ळो आनी स्टेटींतले एनवायरमेंट फॉरेस्ट आनी क्लायमेट चेंज हाच्या संदर्भातले वेरियस इश्यूज हे पेंडींग आशिल्ले. विशेश करून रिक्वेस्ट टू परमीट द सॅन्ड मायनिंग इन CRZ आमी आतां पर्यंत NCZA हेंच्या रिकमेंडेशन ऑलरेडी आसा की CRZच्या हितूंतल्यान सॅन्ड मायनिंग काडपाक मेळटा तें नोटिफाय जावपाचें उरलां. ते थोड्या दिसांच्या भितर ताच्या कडल्यान नोटिफिकेशनूय येतलें जेणे करून CRZ एरियेंतल्यान आमचे सॅन्ड मायनिंग पाव आसा हांगा सॅन्ड काडपा खातीर ते सॅन्ड बार हे वॉटर प्रॉडक्ट क्रिएट करतात ते काडपाक नोटिफिकेशन्स करपाक ताका रिक्वेस्ट केली. रिक्वेस्ट स्टेट सबमिशन फॉर द regarding the eco-sensitive areas around the Western Ghats and notify the same. आम्ही वेस्टर्न घाट संदर्भातले पयलीं 99 विलेजीस आसल्यो आनी ताच्या उपरांत आमी कमी करून 30 पण एट प्रेझेंट आमी ते 26 विलेजीस अकॉर्डिंग टू द गार्बेज रिपोर्ट ताच्या उपरांत जो कॉन्टिटी हायट आनी फॉरेस्ट स्पीसीस ह्या नुसार इट इज नाव द 26 विलेजीस. ताची डिटेल्स परत एकदा तांकां दिले आनी तांकां रिक्वेस्ट करपाक मेळ्ळा हातूंतल्यान थोड्यो विलेजीस म्हणजे मॅक्झिमम विलेजीस ज्यो भायर काडपाक मेळटा ती रिक्वेस्ट तांकां केली. ताच्या उपरांत द स्टेट हॅज सबमिटेड प्रोजेक्ट फॉर द इंटिग्रेटेड कोस्टल झोन मॅनेजमेंट ICZM around the 200 crores of the project which is requested for the Honorable Minister of the MOEF NCC to push this project for all the players. ICZM एक प्रोजेक्ट जो आसा हो स्टेटीक येवपाचो आसा पेंडींग आसा ताच्या संदर्भात पुश करपा खातीर तांकां रिक्वेस्ट केली. प्रायवेट फॉरेस्ट जो विशय पेंडींग आसा वेगवेगळे इश्यूज रिलेटेड प्रायवेट फॉरेस्टाचे आमी सुप्रीम कोर्टात आसा हाय कोर्टात आसा ताच्या संदर्भात तांकां ब्रीफ केलें. ताच्या उपरांत आमचे इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर एंड स्पोर्ट्स एंड यूथ मिनिस्टर्स मिस्टर अनुराग ठाकूर हांची भेट घेतली. इफ्फीच्या संदर्भात तांच्या कडेन डिस्कस जालें. इफ्फीची मिटींग ऑर्गनायझेशन ऑफ द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल येता त्या शेनवारा पर्यंत स्टेट आनी सेंटर हांच्या मदीं व्हर्च्युअल मोडांतल्यान म्हणजे ऑर्गनायझेशनचे मिटींग वेगवेगळी जावपाची आसा. आज सकाळी हांवें MOS फॉर द कोल मायन्स अँड रेल्वे श्री रावसाहेब दानवे हांची भेट घेतली. कोंकण रेल्वे संदर्भात बाकीचे मायन्स कोल ह्याच्या संदर्भातले वेरियस इश्यूज तांच्यांनी सहकार्य करपाचें प्रॉमीस केल्लें आसा.
की एकंदर हांवें म्हणजे पयर काल आनी आयज ह्या 3 दिसांच्या विजिटान राज्यांतले वेगवेगळे इश्यूज रिजॉल्व करण्याच्या संदर्भातले वेगवेगळ्या मिनिस्ट्रींतले जाता तितके बेगीन एक्सपडायट करपा खातीर सगळ्या मिनिस्टरांक मेळून ते एक्सपडायट करपा खातीर तांकां रिक्वेस्ट केली. म्हज्या बरोबर डेलिगेशन्सूय हे वेगवेगळ्या विशयांनी जशे PWDचे इशू, जसो जंगल कम्युनिटीतले इशू हे म्हज्या बरोबर आशिल्ले. तातूंतले वेगवेगळे ऑफिसरूय बी वेगवेगळ्या मिटिंगा खातीर प्रेजेंट आशिल्ले. तांच्यांनी बी उरलेले करस्पॉन्डन्स पर्सन सेक्रेटरीज आनी हांकां हांवें करूंक मेळना जेणे करून हे विशय सगळे बेगिनात बेगीन सुटावे जावचे हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसा. धनगर समाजाचो जो विशय आसलो येता पयलीं प्रेस कॉन्फरन्स करता. आयच्या प्रेस कॉन्फरन्सांतलो दुसरो इशू आशिल्लो की सुप्रीम कोर्टांतले which is Honorable Supreme Court of India has dismissed the review petition filed by the state of Goa and private company. Supreme Courtan तो हो निर्णय आम्ही ऑनर करता आणि त्याच्या म्हटल्याप्रमाणे डिले 30 ते 26 महिन्यांनी हाका डिले जाता आसा म्हणून तांच्यांनी हे डिसमीस केला. हांवें चार्ज 19 मार्च 2019 घेतलो म्हणजे ताच्या पयलींच पोस्ट पिटिशन मेळिल्लें आनी 7 महिन्यांनी हांवें चार्ज घेतल्या उपरांत हे रिव्यू पिटिशन जे आसा हे फायल केलें. रिव्यू पिटिशन सुप्रीम कोर्टान डिसमीस केला. हे डिसमीस जरी केले आसत जाल्यार आमचे कडल्यान आमी मायनींग कॉर्पोरेशन फॉर्म करपाचें ऑलरेडी फक्त घोशीत करूं ना तर परवाच्या आमच्या एसेंब्लीत पुराय ड्राफ्ट आनी ते सगळें कंप्लीट जालें. बील पास जे आसा हे परवाच्या एसेंब्लीत बील पास जाता जेणे करून मायनींग कॉर्पोरेशनच्या वतीन परत एकदा नेटात मायनींग सुरू करपा खातीर बोथ द ऑप्शन मायनींग कॉर्पोरेशन आनी ऑप्शन ऑफ द मायनींग लिजीस सो दॅट आमकां आतां ओपन जाल्या कारण की सुप्रीम कोर्टाच्या आमकां खंय तरी निर्णयाची वाट पळोवची पडटाली म्हणून ह्या विशयाक आमी तरी आसतना सुद्दां जे सुप्रीम आमी मायनींग कॉर्पोरेशन हे ऑलरेडी फॉर्म करपाक घेतलेले बट बेगिनात बेगीन आमी ऑप्शन लिजीसाचें करप आनी मायनींग कॉर्पोरेशनांतले बी मायनींग चालू करप हाज्या खातीर सरकार खूब सिरियस आसा आनी ताजेर पयलींच मायनींग कॉर्पोरेशन फॉर्म जालें. ताजे बेगिनात बेगीन आमी लिजीस ऑप्शन आनी मायनींग कॉर्पोरेशनाच्या माध्यमांतल्यान मायनींग एक्टिविटीज ज्यो गोंयांत आसा ह्यो रिज्यूम करपा खातीर आमी म्हजे डायरेक्टर ऑफ मायन्स हांकां तातूंतचे बेगीन कामार लायतले आनी ते करून घेतले. म्हाका दिसता हाच्या प्रेस कॉन्फरन्सांत म्हणजे दिल्ली विजीट आनी सुप्रीम कोर्टान दिल्लो रिव्यू पिटिशन डिसमिसल ह्या विशयाचेर ऑलरेडी तुमकां ब्रीफ केलें. धनगर समाजाचो जो प्रश्न आशिल्लो तो खंयच्या टप्प्यार पडलो आनी आतां अशें कितें जालें की तो सुटावो जाता. धनगर समाजाचो प्रश्न आसा हो राज्यांतल्यान 1993 पासून सुरू आसा. हांवें रिव्यू घेतलो त्या प्रमाणे 2003 गावडा कोळी वेळीक ह्या तिनूय कम्युनिटीक एका एसटीचो दर्जो दिलो. पण धनगर कम्युनिटी ही आमकां नियर बाय स्टेट्स महाराष्ट्र कर्नाटक म्हाका ते OBCन आसा आनी थंयसर ते कंपॅरिजन केल्ल्या कारणान ताका ते दिवपाक शकले ना. पण आमी त्या खातीर एक्चुली धनगर समाजाक गोंयांत पोर्तुगीज नॉमेनक्लेचर हे गवळी म्हणप आनी ताज्या उपरांत म्हाका सर 1961च्या उपरांत ताका धनगर हे संबोधले गेले. पूण आमकां ह्या नॉमेनक्लेचरा खातीरय प्रॉब्लेम येता. त्या खातीर वेळच्या वेळी रिप्रेझेंटेशन दिता आसतना पयलीं धनगर म्हणून दिलें गेलें आनी ते धनगर हे महाराष्ट्र आनी कर्नाटक हाच्या बरोबर कंपॅरिजन केल्ल्या कारणान ते फाटीं उरले अशें म्हाका दिसता. आतां खास करून जो स्टडी फ्रॉम द धारवाड युनिवर्सिटी ऑफ द कर्नाटका हांच्यानी बेगीन स्टडी करून रिपोर्ट जो सबमीट केला त्या रिपोर्टाच्या बेसिसाचेर आमी ट्रायबल मिनिस्टर फॉर द होम मिनिस्टर हांकां जो डिफरन्स दाखोवन दिला की गोंयांतली एक्चुली गवळी कम्युनिटी ही खरी ट्रायबल आसा आनी आजुनूय बी तांकां शेवटी गवळी म्हणून मेळूं किंवा धनगर म्हणून मेळूं तांकां ट्रायबल दर्जो मेळप हें गरजेचें आसा. त्या खातीर तेजेर ते एग्री आसा तांकां ट्रायबल दर्जो मेळपा खातीर.
Same, but when you feel now going to place. मायनिंग कॉर्पोरेशन सुरू जाण्यामुळे काही निधीस आम्ही मायनिंग कॉर्पोरेशनांतल्यान करतले, काही निधीस आम्ही ऑप्शन करतले आणि ताजो मायनिंग कॉर्पोरेशन ऑलरेडी फॉर्म जाले. ह्या हे बिल जे आसा हे असेंब्लीत पास जातले आणि फास्ट ट्रॅक करून तेजे उरलेले रुल्स रेग्युलेशन्स फॉर्म जातले, जेणे करून मायनिंग कॉर्पोरेशनांतल्यान आणि ऑप्शनांतल्यान मायनिंग सुरू करतले. ॲक्च्युली ह्या रिव्ह्यू पिटिशन भायर पडल्या उपरांत आमच्या त्यो लिजीस सुद्दां ज्यो आसा पळय त्यो ऑप्शन करपाक काम करता. आणि जर टेक्निकल त्या खातीर MECLचो रिपोर्ट जो आसा मायनिंग एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन जे आसा हे आमकां खूब मदत करतले, जेणे करून डेपोजिट्स कितले आसा इन रीच मायन कितले डेपोजिट्स आसा हाजी आमकां मदत करतली. त्या खातीर ते आपलें काम बेगीनच सुरू करपाचें आसा. आता तें काम जें आसा तें मायनिंग MEC आतां सुरू करतले म्हणटा उपरांत एटलिस्ट जशें जशें एका लिजाचे आमकां ज्या प्रमाणे स्टडी मेळटा त्या प्रमाणे आमकां एक्सप्लोर करपाक So मेळटा. how much money has been spent on this agency? खंयच्या Minimum. स्टेटीचो एक सुद्दां पयसो हो MEC जो आमी एबोन फायन केला तेजेर जावचो ऑल सगळ्या लिजांचे स्टडी. So after that, आम्ही घरी 6 महिने म्हटले सायड बाय सायड जसो स्टडी करून कंप्लीट करून आमच्या कडेन ज्या लिजीस कंप्लीट जावन येता ताज्या प्रमाणे आमी ते ऑप्शन करीत वयतले किंवा मायनिंग कॉर्पोरेशनच्या वतीन चलयतले. so likely केन्ना म्हणल्यार once I can start म्हणून. आम्ही सांगले म्हणजे ज्या पद्धतीन आमकां MECLचो रिपोर्ट आयलो त्या प्रमाणे आम्ही चालू करपाक. MECLचो रिपोर्ट आम्ही सायन केला की नेक्स्ट वीक सुद्दां येऊन ते आपलें काम सुरू करू शकता. सर मायनिंग कॉर्पोरेट गव्हर्नमेंट मायनिंग मायनिंग कॉर्पोरेशन चलयतले म्हणजे गव्हर्नमेंट बोथ द ऑप्शन्स आर. आम्ही शेवटी हांव मुख्यमंत्री जालो ताज्या उपरांतूच हांव हाचें डिसिजन घेवंक शकता. म्हणजे एक 7 म्हयने आमी जेन्ना स्टडी केलो ताज्या उपरांतूच आमी तेजें रिव्यू पिटिशन फायल केलें. म्हणजे लक्षांत जेन्ना आयलें की एका रिव्यू पिटिशन फायल केलें तर दुसरो ऑप्शन ना त्या टायमार हांव फायल. So who is responsible for this? सर गव्हर्नमेंट को सेटबॅक नहीं पड़ता का अपॉर्चुनिटी फॉर क्रिएटिंग मोर गव्हर्नमेंट जॉब. सर म्हाका एक मायनिंगेचेर विचारपाक जाय. तातूंत तांची पयलींची जी 87 पोर्तुगीज आनी हे आसा ती पेंटींग आसा. शेवटी तूं म्हणटा ती 98ची केस तिला पेंडींग आसा. आमी आमचें काम फुडें व्हरतले. इट इज सब्जेक्टेड टू दॅट डिसिजन ऑफ दॅट जजमेंट. So who will hold this? डिसिजन ऑफ दॅट केस. So who will hold responsible for the delay? तुम्ही मागे येयले म्हणटा तुम्ही CM मागे तर तेका ना. धरून गुंडूराव काँग्रेसाचे तुमचेर अशे आरोप केला ट्वीट करून की सरकार आणि भारतीय जनता पार्टी ढोंगीपण उघड जाणार मायनिंग रिस्टार्ट करता तेजेर तुमी कितें म्हणटा? हे पळय कोण कितें आरोप करता हे म्हाका पडिल्लें ना. मायनिंग चालू करपा खातीर म्हणजे म्हाका दिसता म्हाजे इतके प्रयत्न कोणीच करूंक ना. मागीर ते लेजिस्लेचर ते आसतले किंवा सुप्रीम कोर्टाचे आसतले. तेका जो आरोप करता पयलीं तेका विचार ताच्या मुख्यमंत्र्यान कितें करून दवरला तें पयलीं विचार. आनी तशें जर आसत जाल्यार आयचे गजाली जर रिस्पॉन्सिबल कोण आसत जाल्यार ताचो मुख्यमंत्री आसा. अपरांत सरतलो. 2007 जर ह्यो केसी मायनिंग जर रिन्यू केल्लें लिजीस जर रिन्यू केल्ली जाल्यार राज्याचेर ही पाळी येवची नासली. हें तेका पयलीं सांग. जो आरोप करता पयलीं 2007 लिजां सोंपली सगळ्यांनी परत एकदा ती लिजां रिन्यू करपाक मागलेली आणि ती लिजां जर रिन्यू केन्ना केल्ली जाल्यार 2037 पर्यंत मायनिंग वेवस्थीत रित्या चलतलें. खंयच्या इंट्रस्टान तेंच्यांनी मायनिंग लिजां रिन्यू न करता दवरलेले पयलू हें विचारचें पडटलें. आरोप करच्या पयलीं स्वता कडेन पळोवचें पडटलें. राज्य तेय चलयताले आनी राज्य चलयता आसतना म्हाका दिसता तांकां कळोंक जाय आशिल्लें स्टेटीचो इंट्रस्ट कितें आसा तो. स्टेटीच्या इंट्रस्टान जर हें केल्लें न्ही जाल्यार आज लोकांक त्रासान उडोवचें नाशिल्लें. आयज राज्यांतले लोक जे मायनिंगान काम करपाक खबर आसा लोकांक कितलो त्रास जाता तो. मायनिंग भागात भाव रावता खातीर लोक कितले त्रासान पडल्या. मायनिंग जे ट्रक ओनर आसतले मशिनरी ओनर आसतले ते कितले त्रासान पडले म्हाका खबर आसा. त्या ती सिन्सियरली द डे वन जे हांवें प्रयत्न केला पयलीं ती कोणीच करूंक नासतलें. So do you feel that the PMJ efforts that has borne the fruits today because तुम्ही हे केलं?
आयचे वेळी हांवें स्पश्ट सांगलें की हांवें सिन्सियरली प्रयत्न करपाचो तितको केला म्हणून त्या खातीर म्हाका ह्या विशयार म्हणजे मायनींग चालू जावपाक जाय हाज्याय फुडें म्हाजो सातत्यान प्रयत्न उरतलो. मायनींग भागांतले म्हजे सगळे लोक आसतले या टोटली फ्रॉम द थिवी पासून ते सांग्या पर्यंत म्हणटा तशें ह्या सगळ्या लोकांक रायट मेळोवन दिवपा खातीर तांचो अधिकार तांकां मेळोवन दिवपा खातीर सातत्यान म्हाजो प्रयत्न. नेतृत्व पदाचा विषय होता त्याच्यापासून मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या पदासंदर्भात काय अशी चर्चा दिल्लीमध्ये काही झाली? म्हाका दिसता तो फक्त एकाच पेपरार आसता बाकीचे कडेन खंयच ना आनी कोण सिरियसली घेयना दिसता ह्या विनय तेंडुलकर एक पोस्ट घातलो आणि तो डिलीट केलो मागीर तुमी. तुम्ही तेका विचारात ह्या विशयाचेर कारण हांव दिल्लीत आसलो हांव दिल्लींतल्या सगळ्या माझ्या केंद्रीय सेम नेत्यांक दिल्ली वयच्या पयलींचो पोस्ट हय. तुम्ही तेका विचार Sir, one more thing is that how much you are confident that एक प्लेन ज्वारी भुरग्याचो पळय ओपन करता म्हणटा हांवें जेन्ना सांगलें हांव दिल्ली वचून आयला हांव कन्सल्ट एमओआरटीएस मिनिस्टराच्या बरोबर आशिल्लो कॉन्ट्रॅक्टर्स आशिल्ले कन्सल्टंट आशिल्ले आनी सगळे जाण आशिल्ले तेन्ना आमकां सांगता 19 डिसेंबराक करता आनी 19 डिसेंबराक करता. हे भारतीय जनता पार्टीचें सरकार आसा. मनोहर पर्रीकरान म्हटलाच दवरलेलें की आमी तिसरो मांडवी ब्रिजाचें इनॉग्रेशन करता आनी आमी केलें तें. सेम ते 29 26 जाता आनी कमी जावपाचें. ना इट इज 26 ह्यो स्थिती कडल्यान फायनल दिल्ले आसा बट ताजेर हातून म्हणजे तांच्या कडल्यान आमकां परत रिप्लाय येवंक ना. इट इज रिलेटेड इश्यू विथ कर्नाटका महाराष्ट्र गुजरात ह्या सगळ्यांच्या स्टेटीच्या रिलेटेड इश्यूज आसा त्या खातीर त्या विशयाचेर मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट अँड फॉरेस्ट ते निर्णय घेतात. सर, पावसाळ्यात रस्त्यांचे थँक्यू.